सर नमस्कार साहेब, बोला. साहेब आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातलं आपलं जे स्वच्छतेचं काम आहे मोरे मावशीकडं, हो 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 त्या मावशींची बदली झाली असं कळालं. हो. तर साहेब एकतर तिथं स्वच्छता नीट व्यवस्थित होत नाही आणि तुम्ही आता तिथल्या त्या मावशींना बदली करून टाकताल तर तिथं स्वच्छता कोण करेल? आता आयुक्त साहेबांशी बोलणं झालं माझं. बर हा, तर ते साहेब म्हणे ते मला काही कल्पना नाही, मी विचारतो म्हणे. बर. तर मग ते बदली केली तर मग साहेब इथं स्वच्छता कोण करणार? बदली आता ते वरूनच झाली आहे पहा. नाही मग त्याचं काही कारण असेल ना. आता तुम्हाला महानगरपालिकेतर्फे प्रत्येक गार्डनला तुम्हाला स्वच्छता कर्मचारी ठेवायची गरज आहे ना. त्यांची बदली करताल तर मग तिथं स्वच्छता कोण करेल? एकतर तिथं नीट कोणी लक्ष देत नाही. तर संभाजी महाराजांच्या स्मारकाचं पण तेच आलंय. तिथं आमचे शिवभक्त साफसफाई करतात, इथे पण आमचे शिवभक्त साफसफाई करतात. आता तुमच्या कर्मचाऱ्यांची ड्युटी नाहीये तर मग आमचे 2-4 लावून टाका तिथं. आपल्या गार्डनची माणसं करतात ना संभाजी महाराज. नाही ना साहेब, कुठं करतात? मी तुम्हाला व्हिडिओ आणि फोटोज पाठवू का? नाही आता हा बघा, त्यांनी जर केले असेल तर मी त्याच्याबद्दल काही म्हणत नाही, पण आपले माणसं करतात पहा. आता मी किती वेळा म्हणजे करायला होतो त्यांना. बरं ऐका साहेब, ऐका ना. आपले माणसं म्हणजे जे महानगरपालिकेचे माणसं करतात, तर जरी त्यांच्या हुकून चुकून झालं तर तिकडनं किती घाण निघायला पाहिजे? एखादा टोपला, 2 टोपला, 3 टोपला, 4 टोपला, तुम्हाला 4-4 गोणे भरलेला दाखवतो मी. नाही मग तिथं काय ते झालं पण संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळचं. ते गार्डन, ते स्पेस तर खूप छोटा आहे, तुम्हाला माहिती आहे. बरोबर. नाही ना, आपल्या समोरच आहे ना, मोठी बागच्या समोरच आहे ना. किती छोटा स्पेस आहे तो. 100 माणसं पण आतमध्ये मावणार नाही. काय झालं असेल पण सिव्हिल वर्क वगैरे झाला असेल आणि सिव्हिल वर्क झालं ना, ते माणसं तिथं एखादं टाकून गेले असतील त्याच्यामुळे ते निघलं असेल. तरी पण नाही तिथले झाडं झुडपं होते हो साहेब, झाडं झुडपं होते. आतमध्ये झाडं उगलेले होते, तिथं बाकीचा कचरा होता. असं कोणी टाकून गेलेला कचरा नव्हता तो. या वाऱ्याने उडून आल्यासारखा एवढा काही नव्हता तो. प्रॉपर तिथं दम बसून काढलेला कचरा होता तो. उकळून काढलाय तिथं आपल्या शिवभक्तांनी तो कचरा. तिकडे तसा हाल, इथं शिवाजी महाराजांचं तिथे तसा हाल. आता एक मावशी येतात थोडा बहुत बघतात, तर त्यांची पण तुम्ही बदली करून टाकतायत. नाही ना साहेब, आपण नाही केली, ती वरून झाली ना बदली. वरून झाली तर मग तुम्ही साहेबांना बोला ना, इथे गरज आहे म्हणून. 24 जणांच्या बदली झाल्या पहा त्याच्यामध्ये. हो, तुमचं बरोबरच आहे, पण आता तुम्ही सांगायला पाहिजे ना. आता गार्डन तुमच्याकडे ना साहेब. उद्यानचे त्याच्यामध्ये 4-5 जण गेलेत पहा. मोठी बाग सुद्धा मिळून 5 जण गेलेत पहा. आता किती परेशानी व्हायला लागली पहा. नाही, ते संभाजी महाराजांच्या उद्यानची वेगळी गोष्ट आहे हो. तर संभाजी महाराज स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक याची गोष्ट करायला. मग त्या महापुरुषांच्या स्मारकाची जर स्वच्छता होत नसेल तर मग ते स्मारक कसे कोणाच्या भरोश्यावर राहणार? आमच्यासारख्या शिवभक्तांच्या भरोश्यावर राहणार आहे? आमचे 2-4 माणसं लावा तिथं. नाही राठोड आहे ना तिथं, त्याला सांगतो मी सगळं बघायला. हो, तुमचं बरोबर आहे, पण ते स्वच्छता ते त्या मावशी करतात ना. आता मी थोडं गाडीवर होतो पहा आणि ट्रॅफिक मध्ये होतो. मी तुम्हाला थोडा वेळ बोलू का? आपण प्रत्यक्षात भेटलं तर बोलू शकतो या विषयावर. तुम्ही भेटून बोला, काय अडचण नाही. इथे या माझ्या ऑफिसला छत्रपती शिवाजी